चला फायनली निघाले मी गावी. अनु किती खुश आहे मामाच्या गावाला जायचं म्हणल्यावर, खूपच खुश. विशाला मला सोडवायला आले ते स्टँडपर्यंत. स्टँडवर बसनी म्हणजे पहिलंच रिझर्वेशन केलं होतं, त्यामुळं बस सीट वगैरे छान मिळाली. 50 किलोमीटर घाट आहे पूर्ण, आणि घाटातला थोडासा व्ह्यू मी शूट केला, झोपून घेतला कारण परत म्हणजे त्रास नको व्हायला उलटी वगैरेचा. या घाटाशिवाय दुसरं कोणताच रस्ता नाही आमच्या इकडे जायला, घाटातून जावंच लागतं. पण घाटातून जायला म्हणजे व्ह्यू वगैरे छान असतं, त्यामुळे छान वाटतं. पण बाकीचं त्रास खूप होतो कारण वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे. तर बॅग भरून खायला चांगलं होतं कारण अनु असली सोबत की काय हे देच कंटिन्यू चालूच असतं. झोपली होती म्हणून तर ठीक आहे. लांबचा प्रवास असला की असे बस थांबतात, मग ह्या हॉटेलला थांबलो, इथे जेवण केलं छानपैकी, आणि नंतर हॉटेल पास केलं की मग पुणेच येतं. एक दीड तासात पुणेच येतं. पुण्यामध्ये माझे वडील आले ते घ्यायला, आणि अनु एवढी चिकटली त्यांना आल्या की काही सांगायचं. नंतर ती येतच नव्हती माझ्याकडे. पण हे नातंच वेगळं असतं आजोबा आणि नातेचं. नंतर घरी आल्यानंतर सगळे जमा झाले. मम्मीने छान लाडू केले होते, चिवडा केला होता, त्याचा छान एन्जॉय घेतला. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तो पण उद्या यात्रा आहे, यात्रेच्या